साखरवाडी खामगाव मध्ये आपल्याला ज्ञात असेल, साखरवाडी लागून एक खामगाव वाडी म्हणून आहे. तिथं काही फासबारती कुटुंब गेले कित्येक वर्ष राहत आहे. आपला उदरनिर्वाह कष्ट करून शेतात काम करून करतायत. पूर्वाश्रमीचे सगळे व्यवसाय बंद करून समाजामध्ये एक सन्मानाने जगायसाठी त्यांनी आपलं कामकाज सुरू केलेलं आहे आणि ते फार चांगल्या पद्धतीने जगत होते. पण दुर्दैवी दिवस उगवला आणि सकाळी पहाटे पहाटे ह्याचे वडील आणि हिचे सासरे घराच्या बाहेर कामानिमित्त निघाले. आता सकाळी पहाटे उठून गेल्याशिवाय काम नाही ना. कामाला निघाले आणि अंधाराच्या छायेत त्यांचा पाय तिथे तुटलेल्या वायरीला लागला आणि त्यांना शॉक लावला म्हणून ते ओरडा गेल्यानंतर मग त्यांची बायको आली, त्यांची मुलगी आली, त्यांचा मुलगा आला आणि अचानक ह्या चौघांनाही त्या विळख्यातनं बाहेर न येता ते चौघे एका वेळेला मृत्युमुखी पडले आणि कुटुंबावर एक मोठी शोक कळा आली आणि यामध्ये हे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. या कुटुंबाला न्याय द्यावा म्हणून आम्ही सर्वजण आदिपन पक्षाचे सर्व कार्यकर्ते एका जीवाने एकत्र आलेलो आहोत आणि आज गेले 2 दिवस आम्ही या आंदोलनाला यांच्या पाठीशी लागलेलो आहोत. त्यानंतर आम्हाला काल मला वाटतं दिशा समितीमध्ये आपण सगळे पत्रकार होता. दिशा समितीमध्ये त्यांनी शब्द दिला की आम्ही यांना 20,000 रुपये पोहोचवलेत, पण अजून यांच्याजवळ पैसे पोहोचले नव्हते. आत्ताच आम्ही कबुली केली तर ते आत्ता म्हणले की उद्या सकाळी आम्ही पोहोचवतो. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने ह्याला विलंब लावला त्याची चौकशी व्हावी आणि ज्यांच्या अधिकाऱ्याने यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावर निश्चित कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर या कुटुंबातल्या माणसांना प्रत्येक गेलेल्या 4 लोकांना 10-10 लाख रुपयाने 40 लाख रुपये द्यावी आम्ही मागणी केलेली आहे. आता सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला योग्य वाटला तर आम्ही पुढे जाऊ, नाही वाटला तर आम्ही थांबू. पण या लोकांच्या भविष्याचा विचार करता या लोकांना 10-10 लाख रुपये प्रत्येकी तरी मिळावेत. तेव्हा ही आज हिच्याजवळ 2 महिन्याचं लेकरू आहे, एक 6 महिन्याचं पोटोशी आहे. हा हे पोरग त्याचा भाव शिकलेला आहे. तर याच्याही नोकरीचा प्रश्न सोडवावा आणि ही सुद्धा मुलगी 7वी झालेली आहे, हिलाही कुठेतरी झाडू बिडू मारायला शिपाई म्हणून कुठेतरी कामाला ठेवावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आणि या मागणीसाठी आम्ही सरकारला आणि त्या प्रशासन व्यवस्थेला धारेवर धरण्यासाठी सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आम्हाला विश्वास आहे की इथले अधिकारी लवकरच मदत करतील. आताच आम्हाला RDC भेटले पाटील साहेबांनी तात्काळ फोन लावून संध्याकाळपर्यंत पैसे पोहोचवायची शब्द दिलेला आहे. पण संध्याकाळ राहू द्या, सकाळपर्यंत ह्यांच्या बँक अकाउंटवर पैसे पोहोचावेत एवढी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं पुढच्या प्रक्रियेमध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला मदत करू. नेहमीप्रमाणे टायमिंग होता बाथरूमला जाण्यासाठी. बाथरूमला निघाले ते बाहेर, मी झोपेत होते त्यामुळे मालकाने मला उठवले नाही. नेहमीप्रमाणे ती घराबाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर ती बाथरूमला चालले होते. आता थोडा अंधार होत असल्यामुळे त्यांना दिसलं असेल का नसेल ते त्यांनाच माहिती. मला अचानकच ओरडण्याचा आवाज आला. ओरडण्याचा आवाज आल्यानंतर मी तात्पर बाहेर पळत आले. तर ती बाहेर बघितलं तर मालकाला शॉक लागून मालक वाकडे होऊन पडले होते. माझे मालक वाकडे होऊन खाली पडले होते. ते वाकडे होऊन पडलेल्यामुळं मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्यावर मला पण शॉक लागला, पण मला शॉक जोरात नाही बसला. त्यांच्या हातात टायर होते, वायर होते, त्याच्यामुळे शॉक त्यांना जास्त होता. त्यांच्या हात लावल्यामुळं मी शॉक त्यांनी बाजूला जाऊन पडले. बाजूला जाऊन पडल्यावर मी प्रेग्नेंट आहे, आता 7वा महिना आहे. माझा खूप जोरात ओरडण्याचा आवाज आला. मग मी जोरात ओरडले. ओरडण्याचा आवाज ऐकून पलीकडच्या बाजूस सासू सासरे पण झोपलेले होते. ओरडण्याचा आवाज ऐकून सासरे माझ्या अगोदर लगेच पळत आले. सासरे पळत आले. त्यांनी घरात डोकावून पाहिले तर घरात काय नव्हते. पाहिले तर बाहेर मालक माझं वाकडं होऊन पडलं होतं आणि मी पण पडले होते. मी उठले, तसे मी उठले. तिथं सासरे आले, ती सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ती जी टायर होती ती त्यांना पण शॉक बसला. तारेला त्यांनी धरलं, त्याच्यामुळे त्यांचा पण पलीकडच्या साईडला मृत्यू झाला. लगेच तात्पर्य झालं. त्यांचे ते पडले तर सासू पण आले. आमच्या सासू सासरे झोपले होते. त्यांचा थांबा म्हणूपर्यंत ते पण जाऊन चिटकले. मुलाला जाऊन बघायला गेले. मूल पडलेलं बघून त्यांनी पण धरलं, ते पण पडले, खाली पडले. तर मी खूप सोडवण्याचा प्रयत्न केला. हाताने धरलं की ती पडत येत म्हटल्यावर मी काय केला, काठीचा प्रयत्न केला. काठी घेतली आणि काठीने मारूपर्यंत ननंद आरती, आता ती पोलीस भरती होणार होती, ती रनिंग साठी गेली होती. यांच्या जवळ झोपण्यासाठी गेली होती. ननंद आरती ती रनिंग वरनं येतच होती, पण मी ओरडत सोडवण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून ती धावत आली. धावत आल्यानंतर
तिने पाहिले भाऊ आई वडील ती सुद्धा आहे ना बेशुद्ध होऊन पडले होते. तिने पाहिले हातात त्यांच्या टायर होती. तिला वाटलं मी काढल्यावर ही बाहेर उठून उठते म्हणजे काय उठते ना. आता तिच्या मनात काहीतरी आल्याशिवाय मी आरती आरती म्हणूपर्यंत तिने माझे नाव दोनदा घेतले. शीतल शीतल ही काय झाले असे म्हणून दोनदा नाव घेतले. तिने जे सोडायचा प्रयत्न केला ती सुद्धा तिचा सुद्धा मृत्यू झाला.